मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आता मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कोपरी पाच पाखाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत। त्यांच्या विरोधात आहेत ते म्हणजे केदार दिघे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक मतदानासाठी पोहोचले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत आणि काही क्षणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला मतदानाचा हक्क बजावतील। सहकुटुंब ते मतदानासाठी पोहोचले आहेत। कोपरी पाच पाखाडी हा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दाखल झाले आहेत। एकनाथ शिंदे हे कोपरी पाच पाखाडीमधून चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत ते म्हणजे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे। केदार दिघे यांची पहिलीच निवडणूक आहे, त्याच्यामुळे अगदी अटीतटीची निवडणूक म्हणून या लढतीकडे पाहिलं जात आहे। तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा मतदानासाठी पोहोचले आहेत। तेजस ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। शिवसेनेत दोन गट पडले आहेत। दोन्ही गटाचे प्रमुख आता आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत। सौरभ, टायमिंग हे फार महत्त्वाचं आहे। याच वेळेला एकाच वेळेला वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी पोहोचतात। दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवसेनेसाठी शिंदे गट असो ठाकरे गट असो दोघांसाठी सुद्धा ही निवडणूक फार महत्त्वाची आहे। आरोप प्रत्यारोप किती झाले, शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदेंनी ठाकरेंवर आणि ठाकरेंनी शिवसेनेवर केलेले आरोप प्रत्यारोप हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत आणि आज ज्यावेळेला शिवसेना ही आमचीच असा दावा दोघांकडूनही केला जात असताना, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दोघांनी ही निवडणूक लढवणं, या निवडणुकीमधून काय निकाल बाहेर येतो, लोकांची साथ नेमकी कुणाला मिळते, हे 23 तारखेला चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। वर्चस्वाची लढाई जी आहे ती या ठिकाणी शिंदेंसाठी आणि ठाकरेंसाठी म्हणावी लागेल। तर मतदानाला निघण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औक्षण देखील त्यांच्या कुटुंबियांनी केलंय आणि त्यानंतर ते मतदानासाठी आता बाहेर पडले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दृश्यांमध्ये दिसत आहेत। सहकुटुंब ते मतदानासाठी पोहोचले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपलं मत देताना आनंद दिघे यांचे शिष्य ते म्हणजे एकनाथ शिंदे, ही दोन दृश्य आपण पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा मतदान केलेलं आहे, तर दुसरीकडे ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा आपला अधिकार बजावल्यानंतर ते मतदान केंद्राच्या ठिकाणाहून बाहेर पडतायत। या दोघांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची, चुरशीची, प्रतिष्ठेची। शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले आणि या दोन्ही गटांचं नेतृत्व आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। एकीकडे उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख शिंदे आहेत। दोघेही एकाच वेळी मतदानासाठी बाहेर पडले, हा विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल। विशेष करून दोघांचं टायमिंग, ठाकरे वांद्रे पूर्वेतील मतदान केंद्रावर आहे तर शिंदे ठाण्यातल्या एका मतदान केंद्रावर आहे। मतदारसंघ आहे कोपरी पाच पाखाडी, जिथून एकनाथ शिंदे स्वतः उमेदवार आहेत, निवडणुकीच्या मैदानात आहेत। ठाकरे गटाकडून यंदा 97 जागांवर उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे 84 जागांवर शिंदेंनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत। अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळते, खास करून मुंबई आणि ठाण्यामध्ये। खूप बेकार गर्दी। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गृह जिल्हा म्हणून ओळखला जातो। ठाण्यामध्ये 18 जागा आहेत, मात्र या ठिकाणी शिंदे गटाने 7च उमेदवार आपले उभे केलेले आहेत। सर्वाधिक उमेदवार 18 पैकी 14 ठिकाणी मनसेने उभे केलेले आहेत।